पहिल्याच वर्ष आम्ही ठरवलं की ट्रॉलीवर गणपती आणायचा. आतापर्यंत जो मंडळ एकत्र आहे ना, या गोष्टीसाठीच एकत्र आहे. मग आता बाप्पाचं एवढे दागिने आहेत की बघायला नको. गणपतीकडे नवस केलं की माझी पोरगी व्यवस्थित सुखरूप आली घरी, तरी आपलं नाव रेकॉर्ड मध्ये सुद्धा आलेलं. त्या लोकांनी एका वाड्यापासून सुरुवात केली. 75 वर्षी आम्ही थोडी रिस्क घेतली आणि रिस्क एवढी घेतली की 6 इंचचा डायमंड लावलेला डोक्यात बरोबर. त्याचा प्रयत्न केला पण मायाने काय सावरली ना. आमच्या दादांनी शब्द दिला, आपण सोडला. सोलापूर गल्लीचा तलावचा पट्टा आहे, तो यायला आम्हाला 12 वाजल्यापासून 6 वाजायचे सकाळी. पाठ हालेच ना आमच्यानी. 25 ते 30 जण होतो. तो गेला एकाच्या घरात फुटला. तर आपण फंडिंग घेणंच बंद केलं की त्यामुळे मी लोकांना हीच विनंती करेन की तुम्ही स्वतःहून प्रोत्साहन द्या आम्हाला. आपल्या मंडळाचं विजन असं आहे की जसं तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट यश बोराडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे उत्सव अनफिल्टर मध्ये. तर आजचा आपला पहिला एपिसोड आणि जो आहे गणपती बाप्पावरती. तर आजचा आपला पहिला मंडळ जो की आहे कुर्ल्यातला पहिला मंडळ, ज्यांनी यावर्षी प्रथमच अमृत महोत्सवी उत्सव साजरा केलाय, तो म्हणजे सर्वोदय मित्र मंडळ, सर्वोदयचा राजा. मित्रांनो, आज आपल्यासोबत मंडळाचे सहचिटणीस अभिजित रमाकांत परब. तर दादा नमस्कार. तर आज आपल्याला आपल्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर सुरुवात करूया. तर आधी तुमची माहिती द्या. तुम्ही मंडळामध्ये किती वर्षापासून आहात आणि काय कार्य करत आहात? मी लहानपणापासून या मंडळात आहे. वडील होते, वडिलां काका सगळ्यांबरोबर काम करतच आलो. ते लोक जसे काम करायचे त्याच्या फ्लो मध्येच त्यांच्याबरोबर काम करत आलो. त्यामुळे मला शिकायला पण भेटला आणि नॉलेज पण वाढलं त्याच्यामुळे. कसं गणपतीचं करायचं, कसं मूर्तिकारांना भेटून बोलायचं, कसं डेकोरेशन उभं करायचं. परत सगळी आपलीच पोरं करतात, त्यामुळे काय बाहेर कोणाकडे जायला नाही लागत. वया आणायला जाण्यापासून ते नेऊन पोचवण्यापर्यंत, ते कलर करण्यापासून सगळं आपलीच पोरं करतात. त्यामुळे फक्त काय लाइटिंगसाठी आणि बाहेरच्या लाइटिंगसाठी आपण डेकोरेटर वाल्याकडे जातो, नाही तर सगळी आपलीच पोरं करतात. तर आपल्या मंडळाची सुरुवात कशी झाली? आपल्या मंडळाची सुरुवात जय बजरंग कबरी सेवा संघ होता, हुतुतुचा संघ होता, त्या लोकांनी सुरुवात केली. त्या लोकांनी एका वाड्यापासून सुरुवात केली. मग 1991 साली त्या लोकांनी मंडळाची स्थापना केली. ते होतं तलाव चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. ते झालं ते 1978 पर्यंत. मग यंग जनरेशनने हातात घेतलं, त्याचं नाव बदलून सर्वोदय मित्र मंडळ करण्यात आलं. मग तेव्हापासून रजिस्टर पण झालं मंडळ आणि सगळं व्यवस्थित चालू. तर दादा, गेल्या 75 वर्षात मंडळामध्ये काय बदल झाला आणि गणेशोत्सव कसा साजरा करायचे? पहिला कसं माहितीये, एका वाड्यापासून सुरुवात झाली. वाड्यापासून मग मंडळाने स्वतःची वास्तू निर्माण केली. वास्तू झाल्यावर मंडळाचं स्वतःचं कार्यालय झालं. मंडळाने स्वतःची व्यायामशाळा उघडली. असं प्रकारून करून मंडळाच्या 3 वास्तू झाल्या. तर मंडळाच्या 3 वास्तू झाल्या. त्यानंतर मंडळ गणपतीचं बोलायला गेलं ना, तर गणपतीची मूर्ती पहिल्या वाड्यामध्ये 2 फुटाची होती. तर 2 फुटावरनं 6 फूट, 6 फुटावरनं 8 फूट, 8 फुटावरनं 10 फूट. आणि 75 वर्षी आम्ही थोडी रिस्क घेतली आणि रिस्क एवढी घेतली की 22 फुटाचे आम्ही भव्य रूप आणले. डायरेक्ट 22 फुटावरती. दादा, मी पाठीमागे एवढे सारे ट्रॉफी बघतोय, तर हे मंडळाला कसे भेटले होते ट्रॉफ्या? आपला मंडळ ना पहिला सामाजिक विषयच मांडायचा. सामाजिक विषयातून सतिकापती, समुद्र मंथन, तारांगण झालं. परत आपल्याला 1 रुपयाचा कॉईन जो बनवलेला ना, तो 25 फुटाचा कॉईन असल्यामुळे आपलं नाव रेकॉर्ड मध्ये सुद्धा आलेलं. तो कॉईन नवरात्रीवाल्याने इथून ढकलत अंधेरीला सुद्धा नेलेला. परत आपल्याला गुफा बनवलेली, जे शंखाच्या हातातून एंट्री होती. असे 2 हातामध्ये असं शंख होतं, त्याच्यामधून एंट्री होती. ते पाय ठेवला की शंखाचा आवाज यायचा, तिथून एंट्री होती. पुढे ओरिजिनल माकडं ठेवलेली. परत AC लावलेलं, पूर्ण एअर कंडिशन होतं ते. परत अशी दगडातून अशी प्रकट मूर्ती झालेली 8 फुटाची भव्य मातीची मूर्ती होती त्यावेळी. आपले प्रसिद्ध मूर्तिकार भालचंद्र उखेडे, जे आपल्याला 50 वर्ष मूर्ती त्यांच्याकडनंच आपण घेत होतो कंटिन्यू. अशा देखाव्यातून आपल्याला हे भेटलेलं आहे. त्याच्या पाठची मेहनत म्हणजे चलचित्र कसं होणं, हे लोकांना कसं म्हणजे इझी वाटायचं की सोपं आहे. पण ह्याच्या पाठी जी मेहनत होती, एक मुलगा बसायचा लपून,
तिथून ते बटनांवर ऑपरेटिंग व्हायची सगळी, की हे बटन दाबलं की हे समुद्र मंथन झालं पाहिजे, ती लाईट पडली पाहिजे, तो फोकस तेवढा बरोबर पडला पाहिजे लाईट, परत की काय वस्तू बाहेर आली ती त्याच्यावर बरोबर फोकस झालं पाहिजे. परत बोलायला गेलं तर संध्याकाळी जेव्हा चालू करायला बसला की जोपर्यंत शेवटचा शो होत नाही तोपर्यंत तो बिचारा तिथेच असायचा बसून. मग त्याचं खाण्यापिण्यापासून बघण्यापासून त्याला फॅन हवा वगैरे सगळं आम्हाला सगळं म्हणजे एक दोन माणसांना त्याच्यावर लक्ष ठेवायला लागायची खास, की त्याला काय कमी नको पडायला. कारण का त्याचं लक्ष कसं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन डेकोरेशनवर असायचं की काय चुकायला नको माझ्याकडनं. परत ऑडिओ कॅसेट ती बनवून यायची, त्याच्या आम्ही रिहर्सल करायचो की बरोबर होतंय की नाही. पहिला कसं, आता कसं मोबाईलवर होतं, पहिला कसं सगळं असं बोर्ड असायचा बटनांचा, परत लाईटिंगचा सगळं असं त्याच्यावर असायचं आणि प्लेअर असायचा, ती कॅसेट दाबली की शो चालू व्हायचा, मग त्याच्यावरती बटणं ऑपरेटिंग व्हायची. आता कसं मोबाईलवर झालंय, तेव्हा तसे फॅसिलिटी नव्हत्या, ओके. तेव्हा मेहनत जास्ती होती. तर दादा, मंडळामधला तुला आठवणारा कठीण प्रसंग कुठला आहे असा? मंडळात दरवर्षी कठीण प्रसंग येतच असतात, त्याला काय हे तोड नाही. हा. पण न विसरणं असा एक कठीण प्रसंग म्हणजे असा होता की आम्ही पहिल्याच वर्ष आम्ही ठरवलं की ट्रॉलीवर गणपती आणायचं. नंतर पहिला कसं होतं, आम्ही गणपती घेऊन यायचो ट्रकने आणि मग ट्रॉलीवर ठेवायचो. तर पोरांनी डिसिजन काय घेतलं की आम्ही ट्रॉलीवर घेऊन यायचं, तिथून जिथे मूर्ती वर्कशॉपपासून आम्ही ठरवलं की ट्रॉलीवरच आणायचा. पोरांनी डिसिजन घेतलं, तर मी मंडळात विषय मांडला, फायनल पण झाला, पास झाला, तर जिम्मेदारी पण माझ्यावरच आली पूर्ण, ते घेऊन जायची व्यवस्थित पोचवायची. तर मी आपल्या पोरांना घेऊन निघालो, धक्का मारत 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 आम्ही कुर्ला ब्रिजवर पोचलो आणि पोरांकडनं चुकून ट्रॉली सुटली आणि ती फ्लो मध्ये गेली. तर मी पोरांना ओरडलो, पकडायचा प्रयत्न केला, पण मायाने काय सावरली ना आमच्या दोघा तिघांनी, ती फ्लो मध्ये गेली आणि ती जाऊन पलटी झाली. तर मी गाड्या वगैरे थांबवल्या हात दाबून, फ्लो मध्ये पलटी झाली. नशीब कोणाला काय, आमच्या एका कार्यकर्त्याला दुखापत झाली, त्याचा हात मोडला. मग त्याच्या मागे आम्ही हॉस्पिटलला नेलं. संध्याकाळी 6 वाजता झाला प्रसंग, आम्ही 12 वाजेपर्यंत म्हणजे हॉस्पिटललाच होतो, 12-1 वाजेपर्यंत. 2025चा प्रसंग सांगायचा गेला तर आमचे यश बोराडे, आमचे मंडळाचे सभासद, यांचा प्रसंग आहे. आम्ही गणपतीच्या आगमनासाठी तयारी करत होतो, रात्रभर ते काय झोपले नाही. गणपतीला कलर करण्यापासून, दागिने कलर करण्यापासून ते लोकच होते. सकाळी आले, तरी आम्ही सकाळी आला त्याला बोलतोय की झोपा, पण ते काय ऐकायला तयार नाही. ते आमच्याबरोबर तसेच लगेच निघाल्याबरोबर आम्ही गेलो, कसे बसे आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट करून आत घुसलो. पण कार्यशाळेच्या गेटवर पोचलो आम्ही, तर मी पुढे जातो तर मला कोणीतरी मागे खेचल्यासारखं झालं. मागे वळून बघतोय तर मला मी ओळखलं ना आलं पावसामुळे, बघितलं तर आपलाच कार्यकर्ता यश बोराडे. बघतो तर ह्याला आकडी आली. माझी एवढी हालत खराब झाली, म्हणलं आता काय करायचं, ह्याला कुठे न्यायचं. एक तर पोलीस बाहेर जाऊन पण देत नाही, तरी आपले 2 कार्यकर्ते सोहम आणि सिद्धू यांनी कसं बसं घेऊन त्याला हॉस्पिटलला नेलं. आणि जे त्याच्या मागे 2 तास होते बिचारे, त्याच्या बरोबरच खायला देण्यापासून त्याला व्यवस्थित ओके करून त्याला परत घेऊन आले. तर दादा, आता जे आपले मूर्तिकार तर अरुण दत्त आहेत, तर ह्याच्या आधी आपल्या मंडळाचे मूर्तिकार कोण कोण होते? 50 वर्ष तर आपले मातीचीच मूर्ती होती आणि एकच मूर्तिकार होते, लक्ष्मण उकेडे. मातीचे 8 फुटापासून तेच बनवायचे, सगळ्या मूर्त्या मातीच्या होत्या. 50 वर्षाच्या आगमनाच्या वेळी आम्ही मूर्ती घ्यायला गेलो, मूर्ती फिनिश पण नव्हती आणि जी फिनिशिंग पाहिजे ती पण नव्हती कलरमध्ये, म्हणून आम्ही मूर्तिकार 51 वर्षी चेंज केला. आम्ही गेलो नीलकंठराजन, हे घाटकोपरला असतात, त्यांच्याकडे गेलो 51 वर्षी. त्यांनी आम्हाला 51 वर्षी आम्ही त्यांना डेकोरेशनचा कॉन्सेप्ट होता तशा हिशोबाने मूर्ती सांगितली. तर मूर्ती आमची पूर्ण गोल्डची होती, ती पण मातीचीच मूर्ती होती आणि त्यात डायमंड लावलेला, कमी 6 इंचचा डायमंड लावलेला डोक्यात बरोबर. ती पण मूर्ती छान झालेली. तर त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो ना, त्यांनी आम्हाला डाय दाखवल्या, म्हणजे तुम्ही ह्याच्यात चॉईस करा, म्हणजे तुम्ही फिक्स मूर्ती ठेवा. कारण का तेव्हा आपण अभिषेकचा कॉन्सेप्ट चालू करत होतो.
त्यामुळे आपण मूर्ती पण फिक्स एकच केली. राहू हा शकतो. एकच म्हणजे चेहरा वगैरे चेहरावाली आणि एकच याच्यात व्हेरिएशन थोडेफार बॉडीमध्ये पण त्याच्यासाठी आम्ही दाखवले. त्या वर्षी आम्हाला काही एवढं हे नाही झालं. त्या वर्षी आम्ही एक नॉर्मल सिंहासनवाली मूर्ती घेतली. दुसऱ्या वर्षी आम्ही डाय फायनल केली. म्हणजे हीच डाय आम्ही दरवर्षी घेणार. त्याच्यात आम्हाला काय झालं, आम्ही घेत होतो 2-3 वर्ष आम्ही त्यांना सांगतो की जरा पॉस्चर तुम्ही असं स्ट्रेट करा. ते अशी झुकलेली वाटत होती. तर ते हा दरवर्षी करायचे, पण ते होत नव्हतं. मग मी मंडळात मांडलं हे असं असं, ते काय आपलं हे नाही करत आहे. बाकी ते मी सांगेल ते ऍडजस्ट करू, पण ते पॉस्चर थोडा स्ट्रेट नव्हतं करत. त्यामुळे मी परत मूर्तिकार बदलला. मग गेलो कुर्ल्याला राम मंदिरच्या इथे परशुराम कोकणे म्हणून होती. त्यांची 1 वर्ष मूर्ती आणली. ती पण काय मला एवढी आवडली. तर ऑर्डर दिली त्यांनी, आम्हाला दाखवली दुसरी आणि देताना दिली दुसरी. आगमनला गेलो तेव्हा आम्ही आणली, बोललो जाऊ दे आपण आता हे केलं तर केलं. मग 2018ला आम्ही वाया मित्रा थ्रू आम्ही अरुण दत्ते यांच्याकडे गेलो. तर अरुण दत्ते मी आम्हाला पहिल्या वर्षी राजा पॅटर्न दिली मूर्ती. ती आम्हाला आवडली, आम्ही तीच फायनल केली. पण 2019 मध्ये सेम पॅटर्न, फक्त प्रभा जे मागचं दिलं ना ते एकदम ओलं होतं. त्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झाला. त्यामुळे उचलायला प्रॉब्लेम. आगमनला गेलो आम्ही, आमच्या एवढी माणसं असताना आमच्या मूर्ती पण हले ना. आदल्या दिवशी जाऊन आम्ही पाठ हलवून आलो 5 जणांमध्ये. पण त्यावेळी तो पाठ हलेच ना आमच्यानी. 25 ते 30 जण होतो, पाठ हलेच ना. ते कारण का प्रभाव त्याने आदल्या दिवशी लावलेली सकाळी. त्यामुळे ती सुकलीच नव्हती. त्यामुळे आम्हाला झेपेच ना ती. मग 4 क्लिप वाल्याला बोलवा, 4 क्लिपवरनं उचलून ट्रॉलीवर ठेवली, तसं करून आणली. तेव्हापासून अरुण दत्ते जातात 7-8 वर्ष झाली तेच आहेत मूर्तिकार. दादा 75 वर्षाची प्लॅनिंग तुम्ही कधीपासून चालू केली होती? 75 वर्षाची प्लॅनिंग आमची 2024चा गणेशोत्सव संपला त्यानंतरच सुरू झाली. जसे आम्ही यावेळी भरपूर 75 मग भरपूर प्रोग्राम घ्यायचे. डॉक्टर आपल्या दारी आलं, असे विविध डॉक्टर आले. त्या लोकांना भरपूर ज्ञान वाटलं, म्हणजे त्यांच्या मार्फत नॉलेज दिलं. 5-6 डॉक्टर येऊन गेले. परत दिवाळीत आपण प्रोग्राम घेतला, फराळ वाटप. परत कपडे वाटपचा प्रोग्राम होता. तर आपल्या एरियातल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. 65-70 बॉक्स भरले. लोकांनी स्वतःहून आणून दिले. आपण फक्त काय बॅनर लावलेला आहे 6x3चा 2-3 ठिकाणी बॅनर लावलेले. त्याच्यावर लोकांनी स्वतःहून आणून आपल्या मंडळात आणून वास्तू दिल्या. मग आपण ते व्यवस्थित शॉर्टिंग करून, वेगळ्या पॅन्ट वेगळ्या, टी शर्ट वेगळे, असे वेगळे शॉर्टिंग करून वेगळे बॉक्सवर मार्किंग करून, म्हणजे आपल्याला वाटायला पण तिथे सोपं पडावं त्या लोकांना. ते सगळं केलं. त्याच्यानंतर बोलायला झालं तर मूर्ती कशी आपली म्हणजे हे करायची. तर आम्ही मूर्तिकाराला भेटलो की त्यांनी आम्हाला 2-3 स्केच आर्टिस्टला भेटवलं. त्यांचे तुम्ही बघा तुम्हाला काय आवडतंय का. तर आम्ही 2 स्केच शॉर्ट केले त्याच्यातून. पण दादा आम्हाला बोलले काय 75 वर्ष तर मला ते चांगलं नाही वाटत आहे. तुला माझ्यावर भरोसा आहे ना. ते म्हणलं बस का दादा, मला तुमच्यावर भरोसा आहे, तर माझ्यावर सोड. दादाने शब्द दिला, आपण सोडला. आणि तुम्ही बघितलंच काय दादाने आपल्याला दिलं ते. तर दादाचं आपलं चांगलं संबंध आहे, त्यामुळे घरच्यासारखे संबंध आहे. त्यामुळे दादावर भरोसा, दादाने तो आपला भरोसा तोडला नाही, तसाच ठेवला. पूजन पण आपण पहिल्यांदाच कुर्ल्यात पाठपूजन ठेवलं. आणि एवढं वाटलं नव्हतं की पब्लिक एवढा रिस्पॉन्स चांगला देईल. भरपूर चांगला प्रतिसाद झाला. जो बँजो पण पहिल्यांदा आपण बाहेरून लालबाग वरनं मागवलेला, वरलीवरनं, चांगला म्हणजे एकदम सगळे म्हणजे पोरापासून सगळे खुश झाले. त्या लोकांनी अशी धमाल केली. आणि या वर्षी आपलं टी शर्ट सुद्धा निघालं होतं. त्याच्यात आपण टी शर्टचं पण अनावर केलं. ते सुद्धा चांगलं झालं. पहिल्यांदाच आपण टी शर्ट हे केलं, चांगला रिस्पॉन्स झाला लोकांचा पण छान झालं. तर दादा आता आपलं पाठपूजन झालं, कॉन्सेप्ट झालं, तर आगमनाची तुम्ही प्लॅनिंग काय केली होती? आगमनाची तयारी बोललं तर आम्ही
आगमनासाठी ब्रॅस बँड ठेवलेला, परत लेझिम महिला पथक होतं जे मंडळाच्या आपल्या महिला होत्या त्या लोकांनी दीड महिना आधी रोज त्यांचं काम आटपून यायच्या, प्रॅक्टिस करायच्या 1-1.5-2 तास, आणि मग परत घरची कामं सगळं मॅनेज करून ते व्यवस्थित. त्यांचा पण थोडा गोंधळ झाला पण हा, झाला व्यवस्थित. झालं. तर दादा यावर्षी मी गणपतीमध्ये 2 छोटे मूर्ती बघितले, तर दरवर्षी ते एकच असते. यावर्षी 2 मूर्ती असण्याचं कारण काय होतं? एकाचा नवस होता, तो पूर्ण झाला, मग तो आपण पूर्ण करून दिला. तर ते गेल्या वर्षी असं झालं, ते हॉस्पिटलला जात होते रिक्षातून, तर तिला गणपती दिसला मध्ये मंडप. तिने गणपतीकडे नवस केलं की माझी पोरगी व्यवस्थित सुखरूप आली घरी तर मी गणपती बसवणार. ती मुस्लिम फॅमिली होती. अच्छा. मग तिच्या मूर्तीचं अगदी आगमन पण केलं आम्ही मूर्तीचं व्यवस्थित, ताटा पूजा केली 1.5 दिवस, परत तिचं विसर्जन पण केलं आम्ही. ती मूर्ती नवसाची मूर्ती हा, होती. नवसाची मूर्ती. अच्छा, म्हणजे हा एक बाप्पाचा चमत्कारच होता. चमत्कार. तर दादा मी मीडियावरती बघितलं की रोज वेगवेगळे फोटो येतात आणि फोटोमध्ये वेगवेगळे धोतर दिसवते, तर ह्याच्या मागची संकल्पना काय? काही वर्षापूर्वी माझी इच्छा होती की आपला मंडळाचा गणपती पण धोतर ओरिजिनल घालावं. मग मी इन्क्वायरी केली मंडळांमध्ये की कोणते तर कुर्लाचा महाराजा म्हणून पत्राचा आहे, ते लोक नेसवतात. मग मी त्यांच्याकडे गेलो, भेटलो. मग जयंतीबाई म्हणून आहेत, ते घालतात आणि त्यांचे भाव आहेत, ते 2 जण मिळून घालतात. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, तर ते लगेच आपल्याला बोलले नो प्रॉब्लेम. मी म्हणलं तुम्ही काय घेणार? ते बोलले नाही, 1 रुपया पण नाही घेणार. मग मला त्यांनी फक्त सांगितलं की एवढा मीटर कपडा, एवढी लेस, हे सगळं घेऊन ये, मी शिवून आपण गाऊया. ते आले, त्यांनी नेसवलं, फर्स्ट टाइम नेसवलं. मग दुसऱ्या वर्षी मी ठरवलं की 10 दिवस कंटिन्यू घालायचं. तर मी गेलो मार्केटला, धोतर घेऊन आलो. मग पहिल्या दिवशी मी घातलं पण मला काय जमलं नाही, मग मी त्यांना परत बोलवलं की एकदा दाखवा. ते आले, दाखवलं मला, तर मी कॅच केलं. मग दुसऱ्या दिवसापासून मी चालू झालं, पण थोडे फॉल वगैरे येत नव्हते, पण झालं. हा, ते 2-3 दिवस लागले मला सेट व्हायला की कसं काय कुठे. तर माझ्याबरोबर 2-3 पोरं असतात हेल्प करायसाठी माझ्या, मग त्यांना पण मी हळूहळू शिकवलं, ते पण शिकले. मी जातो असे भरपूर मंडळांना घालायला, आपण पण काय चार्ज नाही करत, जे मटेरियलचे असतात तेवढंच हे करतो. म्हणजे चांगलंच आहे. नवीन. तर दादा मी तर बैल बाजारमध्ये आपल्या मंडळाचं बघितलं की विसर्जन हा खूप थाटामाटामध्ये होता, आणि मला वाटतं की कुर्ला बैल बाजारमध्ये हाच एक मंडळ असेल तो पूर्ण बैल बाजार फिरून विसर्जनात जातो. तर ह्याच्या मागचं नियोजन वगैरे काय असतं? ह्याचं असं आहे की आपलं आता तुम्ही बघताय की सकाळचं होतं, पहिला हे संध्याकाळी व्हायचं आणि ते सकाळी पहाटे व्हायचं. अच्छा. पहिला आपली मिरवणूक निघायची इथून मंडळातून 6 वाजता, ती पोचायची तलावाकडे सकाळी 6 वाजता, की सगळ्यात शेवटी आमचंच विसर्जन होणार. त्याच्या मागे आम्ही इथून निघायचो सोनापूर गल्ली करून, सोनापूर गल्लीमध्ये पटकन यायचो, पण ते सोनापूर गल्लीचा तलावचा पट्टा आहे तो यायला आम्हाला 12 वाजल्यापासून 6 वाजायचे सकाळ डायरेक्ट 7 तास. तिथे जेवढे मंडळ, पहिला कसं हा एकच रूट होता, सगळे मंडळ आमच्या पुढे 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 जायचे. मगच आपलं शेवटला विसर्जन आमचंच होणार. विसर्जन बोलत आहे सर्वदेचा राजा. मग त्याच्यात असा एक इन्सिडेंट झाला एक वर्षी की फटाके वगैरे लावतो आम्ही, गुलाल फटाके लावत होते, ते फॅन्सी आयटम लावलेला कुठे काय आहे ते भयवाडीच्या इथे, तो एकाची लात लागून पडला, तो गेला एकाच्या घरात फुटला. त्यांचं नाव नाही घेत, तर त्यांचं पण नुकसान झालं. ते आपल्या ओळखीचे होते म्हणून त्यांनी काय हे नाही केलं. मग तेव्हापासून मंडळाने ठरवलं की फटाके पण बंद आणि सकाळचं करायचं, म्हणजे कोणाला त्रास नको, की 10च्या आधी विसर्जन. तर दादा आता आपला आगमन सोहळा झाला, विसर्जन सोहळा झाला, तर ह्याच्यामध्ये आता गणेशोत्सवामध्ये तुम्हाला काय काय अडचणी फेस कराव्या लागतात? अडचणी बोललं तर आगमनाला जसा प्रसिद्ध असतो आणि विसर्जनाला जसा प्रसिद्ध असतो, तसं गणपतीचं काम चालू केलं ना, आणि मधले 8-9 दिवस गणपतीचे, की मॅन पॉवर ही भरपूर कमी पडते. म्हणजे 4च डोके तुम्हाला दिसणार, की हे 4च दिसणार तुम्हाला. हे 4 दिसताना की आपण सगळे दिसले पाहिजे,
तेव्हा सगळ्यांनी या, सगळ्यांनी वेळ द्या मंडळात. भले तुम्ही 5 मिनिटं काय येऊन नका जाऊ, पण जा तेवढंच. बाकीच्यांना पण वाटतं हा बाबा चल, त्याचा वेळात वेळ काढून तो आला, मंडळासाठी त्याने वेळ काढला, हे महत्वाचं आहे. ही गोष्ट महत्वाची. म्हणजे लोक चांगलं येत नाही, आगमन विसर्जन खूप असतात, हा. पण समोर असे कामं करायला हा. येत वगैरे नाही. तर दादा, आता आपल्या बैलबाजारात खूप सारे मंडळ आहेत, तर तुम्ही फंडिंगचं कसं करतात मॅनेज? फंडिंग कसं, आता पहिला कसं हे लोक पूर्ण एरिया फिरायचे, हा. दुकानं. नंतर आपण फंडिंग घेणंच बंद केलं की मंडळाचे सभासदच उत्सव करणार बाप्पाचा. हा. मग ते एक विशिष्ट अमाऊंट आम्ही ठरवली, ते सभासदच द्यायचे, त्याच्यात आपला उत्सव होऊन जायचा. पण आता हे स्पेशल वर्ष, मग काहीतरी स्पेशल करायला पाहिजे. मग आम्ही सोयनूर छापलं, बॅनर लावले, ऍडव्हर्टाइजमेंट घेतली, परत सभासदांना बुक दिली, 10 पानाची एक बुक दिली की तुम्ही तुमच्या हिशोबाने समोरचा जो काय देईल ते फंड तुम्ही घ्या, कारण की यावेळी आपल्याला खर्च अपाट आहे. त्यामुळे तो एक फंडिंगचा प्रोसेस केला. परत गेट लावले, गेटवर ऍड घेतल्या पॉलिटिशियनच्या, त्याच्या थ्रू फंडिंग आली. तर दादा, आता आपल्या मंडळाचा 75 वर्ष साजरा झाला, तर या प्रवासामधले जे मंडळाचे आधारस्तंभ आहेत, जे आता हयात नाहीत, तर त्यांची आठवणी काय सांगा मला? जे म्हणजे मंडळाचे आधारस्तंभ बोललं तर किसनभाऊ झुंजारराव, रमाकांत गोविंद परब, विजय परब, हे असे व्यक्ती होते की त्यांच्या एका आवाजावर म्हणजे पोरं धावून यायची. काही काम सांगतो, दादा बोलले म्हणजे हा आमचं काम. आणि ते मोठं छोटं काही नाही बघता सगळ्यांना आपलंसं करून एकत्र करायचे. म्हणून आतापर्यंत जो मंडळ एकत्र आहे ना, या गोष्टीसाठीच एकत्र आहे की दादा बोलले म्हणजे हा शब्द आमचा. परत आपल्या मंडळातली कार्यकर्ते पण असे होते की सकाळी काम करून संध्याकाळी डेकोरेशनसाठी 12 वाजेपर्यंत टाइम द्यायचे, थकून आले असले तरी पूर्ण. मग फळ्या लावण्यापासून ते गोण्या लावण्यापासून सगळं तेच करायचे. आपल्या मंडळाचेच कार्यकर्ते, कोण असे बाहेरून नाही यायचे. की पहिला वर्ष ते म्हणजे माहिती नव्हतं म्हणजे आणलेले बाहेरचे, त्यांनी हे लोकांनी लगेच पीक मध्ये शिकून घेतलं एकदम. आणि त्यानंतर त्यानंतर बघायलाच नको. तर चाय, आपली मंडळाची चाय अशी फेमस होती की पुन्हा कवाड म्हणून जे व्यक्ती होते ते आता हयात नाहीत, ते एवढीशीच चाय द्यायची. पण ते चहासाठी विनोबा पोलीस स्टाफ, पूर्ण स्टाफ यायचा. परत आपली पोरं ती चहा पियासाठी झोपायला नाही यायची खास, एवढी फेमस चहा होती. बिना पाण्याची मसाला तो कुटायचा स्वतः आणून 1-1 किलो, म्हणजे तो रेडी करून ठेवायचा. 2-2 तास तो कुटायचा, सुंठ कुटणे, वेलची कुटणे, सगळं कुटून तो स्वतः रेडी करायचा, ती बरणी बनवून. आणि तो कोणाला हात लावून नाही द्यायचा, तो स्वतःच बनवायचा. ती चाय एवढी फेमस होती. परत साफसफाईमध्ये बोललं तर नरसी पाचा साकट, रोडवर एक कचरा तरी तुम्हाला दिसणार नाही, एवढा साफ सुथरा. मंडळापासून ते बाहेर रोडवर एक कचरा नाही दिसणार, असं साफ ठेवायचं ते. असे व्यक्ती होते. त्यामुळे मंडळ आपलं इथपर्यंत आता आलं. 75 वर्ष साजरा केला. तर दादा, मंडळाचा सर्वात आनंदाचा क्षण कुठला आहे असा? मंडळाचा सर्वात आनंदाचा क्षण बोलायचं म्हणजे की आपल्या बाप्पाला नटलेला बघायचा. ते दागिन्यांनी जो तेज जो बाप्पाला येतो त्याच्यासाठी. तर आमच्या मंडळाचे ते अध्यक्ष होते, त्यांचं हे स्वप्न होतं की अजून भरपूर जणांचं पण त्यांचं हे स्वप्न होतं. त्यांनी सुरुवात केली. पहिला त्यांनी त्यांच्यातर्फे मुकुट चढवलं, ती सुरुवात झाली. मग कार्यकर्त्यांना लोकांना वाटलं की आपण अजून अजून करावं, तर मग त्यासाठी फंडिंग फिरले, मग स्वतःहून कोणी कोणी दिले. मग आता बाप्पाचं एवढे दागिने आहेत की बघायला नको. पायापासून, तोडेपासून, बाजूबंद पासून, मुकुट बोल, सोनपट्टा बोल, दंत बोल, सगळे दागिने आहेत आता सध्या मंडळात. तर दादा, आता मंडळामध्ये गणेशोत्सव तर साजरा झाला, 10 दिवसाचा गणेशोत्सव असतो, तर त्याच्यानंतर मंडळ असे काय उपक्रम करतं? मंडळाने असे भरपूर उपक्रम केलेले आहेत. त्याच्यात एक वही एक पेन झाला. परत शाळा दत्तक घेतलेली आहे. परत कपडे वाटप, परत फराळ वाटप दिवाळीत आपण करतो गरिबांना. पहिल्याच दिवशी असतो आपला फराळ वाटप दिवाळीत.
जेवढे पण येतील त्या सगळ्यांना आपण फराळ वाटप देतो. परत त्याच्यानंतर बोलायचं झालं ना की मंडळाचा एक विशेष म्हणजे अभिषेक. आपण 10 दिवस गणपतीच्या पुढ्यात अभिषेक करायला लोकांना आपण डायरेक्ट हे देतो, सगळं आपण पुरवतो त्यांना. त्यांना प्रसाद वितरणमध्ये सगळं बसायला 40 पाट आपण तयार केले त्यासाठी, त्यांना बसायसाठी पंचपात्र सगळं आपण पुरवतो. शुल्क पण आपण का घेतो ते भटजी बोलले की त्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, म्हणून आपण त्यांच्याकडनं शुल्क घेतो. हे सुद्धा 21 रुपये आपण त्यांच्याकडनं घेतो, म्हणजे त्यांना त्यांचा अभिषेकचा फायदा त्यांना झाला पाहिजे म्हणून आपण घेतो. पहिला आपण आता 20-22 वर्ष झाले हा उपक्रम घेत होतो, परत 5-6 वर्ष चांगला रिस्पॉन्स होता. आता तो लोकांचा कमी इंटरेस्ट जरा कमी व्हायला लागलाय त्या उपक्रमापासून, म्हणजे लोकांचा इंटरेस्ट कमी व्हायला लागलाय. त्यामुळे मी लोकांना हीच विनंती करेन की तुम्ही स्वतःहून प्रोत्साहन द्या आम्हाला, की त्यामुळे हे चालत राहावं. कारण का आम्ही देखाव्यापासून हे भक्तीकडे पाय वाटचाल केली त्याच्यासाठीच की लोकांना पण चान्स भेटावं, की लोक कसे फक्त येऊन पाया पडून जातात, तर त्यांना पण मोठ्या मूर्तीसमोर अभिषेक करावा भेटावा म्हणून आपण हा उपक्रम चालू केला. तर दादा आजच्या जनरेशन मध्ये तर सोशल मीडिया हाय वरती, तर सोशल मीडिया बेनिफिट काय? सोशल मीडियामुळे पहिला आम्हाला याचं नॉलेज नव्हतं, की 2-3 वर्ष आधी आम्ही चालू केलं. पहिला हा पेज एकच जण हँडल करायचा, तर यावर्षी आम्ही कोर टीम बनवली सोशल मीडियाची. त्यामुळे रील्स बोला की व्हिडिओज बोला की बिहाइंड द सीन बोला, ते सगळे ती टीम पूर्ण हँडल करते. तर त्यामुळे एक क्रेडिट त्यांनाच जातं आणि त्यामुळेच आम्ही यावेळी एवढे फेमस आहेत. म्हणजे त्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आपण. त्यामुळे आपल्या मंडळाला अंधेरीचा राजा आले, गिरगावचा राजा आले, परत लालबागचे, परत आपल्या आजूबाजू साकीनगरचा राजा महाराजा आले, असे भरपूर मंडळ भेट देऊन बघायला आले खास सोशल मीडियामुळे. त्या थ्रू त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो. ओके. तर दादा तुला पुढच्या पिढीला काय सांगायचं आहे? पुढच्या पिढीला म्हणजे त्यांनी सहभाग व्हावं मंडळात, ते त्यांचं नॉलेज वाढेल, परत काय काय शिकायला भेटेल. ते जेवढे इन्व्हॉल्व होतील ते आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांना मदत करतील, काय त्यांना लागली तर, भले शिक्षणात असो कशात असो, काय शिकायचं असेल त्याच्यात असो. परत तुझं उदाहरण तू सांग की तू यावर्षी तुझ्यावर एक जिम्मेदारी होती, त्याचं उदाहरण दे. माझं उदाहरण बघायला गेलं तर यावर्षी मी मंडळात होतो आणि मंडळामध्ये मला खूप मोठी जिम्मेदारी भेटली होती. माझ्यासाठी ती जाम मोठी होती, कारण की पहिल्याच असं टी शर्टचं होतं आणि मला टी शर्टची जिम्मेदारी भेटली. ते सर्व टॅली करणं, त्याला एक्सेल मध्ये करणं, आणि एक्सेल मध्ये दाखवलं मला ते म्हणजे की आपले उपखजिनदार आहे मंडळाचे अभिषेक परब, त्यांनी मला दाखवलं की कसं करायचं ते एक्सेल मध्ये ऍड, ते सर्व सांगितलं. आमची बुक पण हरवली होती आपली मंडळाची, तर ते सर्व सांगितलं. तर मला तर खूप काय शिकायला भेटलं मंडळामध्ये. तर खास करून तर मी सांगेन यंगस्टरला की मंडळामध्ये नक्की जॉईन व्हा, त्यामुळे तुमचं नॉलेज वाढेल, तुम्हाला परत हँडल कसं करायचं, लोकांसोबत बोलायचं कसं, ते सर्व तुम्हाला शिकायला भेटेल. तर नक्की यंगस्टर इथं मंडळात या, आणि सर्व मंडळ मला वाटतं की तुम्हाला कुठे पण एक्सेप्ट करतील आणि इन्व्हाइट करतील, असं नाही की कोण तुम्हाला नाही म्हणणार नाही. तर नक्की खास करून तुम्ही जावा यंगस्टर्सनी, मी तेच म्हणेन. तर दादा आता आपला 75 वर्षाचा झाला, तर आता पुढच्या काही वर्षांनी म्हणजेच की 2050 मध्ये तुमचा 100वा महोत्सव आहे, तर त्यासाठी तुम्ही काय विचार केलाय, काय प्लॅनिंग आहे? या वर्षी ज्या आम्हाला अडचणी आल्या त्याच्यातून आम्हाला भरपूर काय शिकायला भेटलं, की फंडिंग मेन. त्यासाठी आम्ही तयारी या वर्षापासूनच करणार आहे, की गणेश उत्सवातून आम्ही दरवर्षी थोडीफार SIP किंवा म्युच्युअल फंड बोला, त्याच्यातूनच आम्ही पुढच्या 25 वर्षाची तयारी आतापासूनच सेव्हिंग करणार, म्हणजे त्यावेळी आम्हाला काय अडचणी नको यायला. म्हणजे 100 वर्षी काहीतरी खतरनाक बघायला भेटणार आहे, ते तुम्ही बघाच. नक्कीच नक्की. तर दादा आता आपण पूर्ण माहिती घेतली आगमन, विसर्जन, परत 100 वर्षासाठी. तर आता एक मेन प्रश्न म्हणजे की आपल्या मंडळाचं विजन काय? आपल्या मंडळाचं विजन असं आहे की जसं मुंबईचा राजा कसं आहे तसं कुर्ल्याचं पण असं नाव हो की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी, म्हणजे कुर्ला पण गणेश उत्सवासाठी ओळखला झाला पाहिजे. जसं लालबाग कसं ओळखलं तसं कुर्ला पण ओळखला झाली पाहिजे. म्हणजे खूपच चांगलं विजन आहे, आणि बाप्पाच्या आशीर्वादाने पूर्ण करू पण करू.
तर मित्रांनो, आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहे, जो म्हणजे आपण एक गेम खेळतोय त्यामध्ये वन वर्ड फॉर. तर आबिदाला आपण वन वर्ड फॉर क्वेश्चन विचारणार आहे, तर त्याचं आबिदा उत्तर देणार एका शब्दामध्ये. तर चला विचारत. तर दादा, पहिला प्रश्न, साकीनाक्याचा महाराजा. उपनगराची सर्वात उंच मूर्ती. दुसरा, संदेशनगरचा महाराजा. मैत्री. मैत्री. तिसरा, बैलबाजारचा सम्राट. यंगस्टर्स. त्यानंतर आपला कुर्ल्याचा महाराजा. सर्वात पहिला आगमन सोहळा. सुंदरबागचा राजा. मोठा गणपती ना. जो म्हणजे की आपला सर्वदेचा राजा. सर्वस्व. तर मित्रांनो, इथे आपला वन वर्ड राऊंड संपलेला आहे. तर मित्रांनो, आजचा आपला हा पॉडकास्ट इथे संपलेला आहे. तर आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण मंडळाची, म्हणजेच की आपला कुर्ल्यातला पहिला मंडळ आहे, त्याची आपण सर्व माहिती घेतली. त्याची हिस्ट्री काय, त्याची बॅक स्टोरी काय, त्याचा स्ट्रगल काय, ते सर्व आपण जाणून घेतलं. तर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण आबिदाला सुद्धा विचारूया की आबिदा, कसं वाटलं आपल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये? मला आनंदच झाला तुमच्या पॉडकास्ट मध्ये येऊन, पण आणि छान पण वाटलं, आणि मंडळाची हिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचली आणि माहिती भेटली लोकांना, हेच चांगलं आहे मंडळासाठी. सो मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला जो उत्सव आहे तो पुढे जाईल आणि आपल्या कुर्ल्याचं, बैलबाजारचं आणि मुंबईचं नाव अजून हाय लेवलला पोहोचेल. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. उत्सवला अनफिल्टर करूयात.